नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल स्टडी फ्लो अपडेट्सवरती। नाशिक महानगरपालिकेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तब्बल 24 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आलेली नाशिक मनपाची मेगा भरती आता अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पुढील आठवड्यात जाहीर होणारी गुणवत्ता यादी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया कशी असणार आहे आणि ज्यांची निवड होणार नाही त्यांच्यासाठी पुढील संधी काय होणार आहेत या सर्व मुद्द्यावर सविस्तर आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल सबस्क्राइब करा। आर्टिकल रीड करण्यासाठी डिस्क्रिप्शनच्या फर्स्ट लिंकला क्लिक करा। तसेच व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करायला विसरू नका। त्यावर आम्ही अपडेट्स व्हिडिओच्या आधी टाकत असतो, त्याच्यामुळे त्याच्याही लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की नाशिक महानगरपालिकेत एकूण 300 पदांसाठी TCS मार्फत 24 आणि 25 फेब्रुवारीला ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलेली होती। यात प्रामुख्याने 2 विभाग होते। पहिला होता मनपा अभियंता संवर्ग, ज्यासाठी 114 पदे होती। दुसरं होतं फायरमॅन आणि वाहन चालक, ज्यासाठी 186 पदे होती। याबाबत आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला होता। या भरतीला राज्यातून प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे। एकूण 19,498 उमेदवारांनी अर्ज केले होते, ज्यांपैकी 15,582 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष जी परीक्षा आहे ती दिलेली आहे। 24 वर्षानंतर ही भरती होत असल्याने साहजिकच संपूर्ण महाराष्ट्राच्या या निकालाकडे लक्ष लागलेले आहे। परीक्षेनंतर उमेदवारांना प्रश्नावर आक्षेप नोंदवण्यासाठी जो आहे तो वेळ दिला होता। आता जी बातमी आहे त्यानुसार TCS कडे एकूण 357 जे आहेत ते आक्षेप ऑनलाईन प्राप्त झालेले आहेत। आता या आक्षेपांची पडताळणी पूर्ण झाली असून सर्वात मोठी अपडेट म्हणजे पुढील आठवड्यातच उमेदवारांची गुणवत्ता यादी अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे। ज्या विद्यार्थ्यांचे नाव गुणवत्ता यादीत आलेले असेल त्यांना कागदपत्रांच्या पडताळणीसाठी बोलावले जाईल। यासाठी तुम्हाला 15 दिवसाची मुदत दिली जाणार आहे। माझा तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा सल्ला राहील की ज्यांना खात्री आहे की आपला स्कोर चांगला आहे त्यांनी आपले सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स, शैक्षणिक प्रमाणपत्रे, कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि डोमासाईल आत्तापासूनच एका फाईलमध्ये तयार ठेवा। ऐनवेळी कोणतीही धांदल उडू देऊ नका। कागदपत्रांची छाननी पूर्ण झाल्यानंतर अंतिम पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली जातील, म्हणजे याला जॉईनिंग लेटर म्हणलं जातं। या संपूर्ण प्रक्रियेला साधारणतः 1 महिन्याचा कालावधी लागणार आहे। म्हणजेच पुढच्या महिन्यात नाशिक मनपाला नवीन अभियंते आणि फायरमॅन मिळणार आहेत, हे पूर्णपणे भरली जातील। आता थोडं भविष्याबद्दल पण बोलूया। ही एक स्पर्धा आहे, लक्षात ठेवा। त्यामुळे काहींचं सिलेक्शन होईल तर काहींचं नाही, हे कन्फर्म आहे। पण ज्यांना असं वाटतं की आपला स्कोर कमी आला किंवा या भरतीत नंबर लागणार नाही त्यांनी अजिबात निराश व्हायचं नाहीये। लक्षात ठेवा, एक दार बंद झालं तर दुसरी 4 दारे उघडतात। सध्या महाराष्ट्रात इतरही अनेक महानगरपालिकांच्या, नगर परिषदांच्या आणि जिल्हा परिषदेच्या भरती प्रक्रिया आगामी काळात अपेक्षित आहेत। RTIच्या इन्फॉर्मेशन्स येत आहेत, आपण त्या व्हिडिओज बनवत आहोत, आपल्या चॅनलवर टाकत आहोत। तुम्ही TCS किंवा IBPS पॅटर्ननुसार जो अभ्यास केलेला आहे तो अजिबात वाया जाणार नाही। हाच अभ्यास तुम्हाला आगामी गट ब, गट क आणि गट ड च्या ही परीक्षा असतील तर किंवा इतर सरळ सेवा भरतीमध्ये 100% या अभ्यासाचा उपयोग तुम्हाला होणार आहे। स्वतःच्या चुकांमधून शिका आणि पुढच्या परीक्षेसाठी दुप्पट वेगाने तयारीला लागा। तर मित्रांनो, ही होती नाशिक महानगरपालिका भरतीची सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट। पुढील आठवड्यात जशी गुणवत्ता यादी जाहीर होईल तशी मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच अपडेट देईन। तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात यावर वेगळा व्हिडिओ हवा असेल तर मला खाली कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा। हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच अचूक जॉब अपडेट आणि करिअर गायडन्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग।